साजरा करण्याचा योग आला नाही कधी, कारण पूर्वी अशी काही प्रथाच नव्हती. परंतु जी प्रत्येकाला वाटतं की आपला वाढदिवस साजरा व्हावा, ती इच्छा, सुप्त इच्छा भले कोणी बोलून दाखवत नसेल, परंतु त्या मुलांनी या ठिकाणी ती जाणली आणि आपल्या आई वडिलांच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं मला असं वाटतंय की हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. हा सोहळा आयोजित करत असताना अभिष्ट चिंतन सोहळा हे असाच माणसांचा साजरा होतो ज्यांचं समाजामध्ये कार्य अतिशय आदर्शवत असतं. आणि आमच्या सन्माननीय ज्या वेळेला कोणताही कार्यक्रम असतो, विष्णुदादांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते, फायनल सम्राट अशा पद्धतीने नेहमी होत असतो. त्यांचा सुरुवातीचा जो काळ होता तो अतिशय गाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपल्या काळी मातीची सेवा केली, जनावरांची जोपासना केली आणि संपूर्ण जुन्नर, आंबेगाव, पारनेर तालुका पट्ट्यामध्ये फायनल सम्राट म्हणून त्यांनी नाव कमवलं. कुठेही गेलात की हे घराणं ठोबे घराण्याचा गाडा शौकीन म्हणून आजही कोणी हात पकडू शकत नाही. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे गाडा आहे त्या सगळ्याला माहिती आहे त्याचं नावच गाडा आहे. अतिशय खर्चिक अशी बाब असते, परंतु हे कुटुंब पहिल्यापासून कधीही त्या छंदापासून आजपर्यंत हटलं नाही. आजही त्यांची ही परंपरा सुभाष आणि तुळशीराम, संतोष अतिशय नेटाने गाड्याच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. अशा या गाड्याच्या रूपाने त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. नंतरच्या काळामध्ये त्यांना सामाजिक कार्यामध्ये रुची वाढू लागली. आमच्या गावामध्ये ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह असतो त्यावेळेला ते 8 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा देतात. अगदी आमच्या गावातील एकादशीचं जे नियोजन असतं कार्यक्रमाचं, प्रसाद एकादशी प्रसादाच्या फराळाचं ते काम करण्यामध्ये आमचे चुलते सन्माननीय माजी सरपंच लक्ष्मण शेठ देशमाने आणि विष्णुदादा यांचा अतिशय मोलाचा असा सहभाग असतो. या अँड्रॉइड फोनचा जमाना आहे, अचानक कसंही वाचतं हातामुखीच्यामध्ये ठेवलं. तर अशा पद्धतीनं सामाजिक कार्यामध्ये त्यांनी रुची घेतली. असं करत असताना कृष्ण कृपांकित श्री हरिभक्तपरायण डॉक्टर मिसळबाबा यांच्या माध्यम सानिध्यामध्ये त्यांचा या ठिकाणी सहवास आला आणि खऱ्या अर्थाने मिसळबाबांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर विष्णुदादांच्या स्वभावामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. सुरुवातीला अतिशय कडक असणार हे व्यक्तिमत्व अतिशय गोड व्यक्तिमत्वामध्ये रूपांतरित झालं. आज कोणाही बरोबर बोलताना ते अतिशय आदराने, अतिशय आपुलकीने आणि अतिशय आत्मीयतेने बोलतात आणि कोणाही बद्दल म्हणजे त्यांच्यामध्ये आता असूया राहिली नाही. अतिशय प्रेमानं असं वागणारं हे व्यक्तिमत्व ज्या वेळेला आपल्या हातून चांगली कर्म होत असतात त्यावेळेला परमेश्वर सुद्धा आपल्याला त्याच माध्यमातून या ठिकाणी फळ देत असतो. आपण आता नेहमीच म्हणतो की आता ह्या जन्मात केलेलं ह्याच जन्मात फेडायचंय. खरंच जर आपण चांगली कर्म केली तर ती नक्कीच आपल्याला चांगली फळ देतात. याचं मूर्तिमंत उदाहरण मला दादा नेहमी सांगतात की माझा एक डोळा निकामी झालेला होता, परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि परमेश्वराची केलेली सेवा, समाजाची केलेली सेवा मला कामी आली आणि तो डोळा ज्याची मी आशा सोडून दिलेली होती दिसण्याची, तो डोळा पूर्ववत माझा म्हणजे पूर्ववत झाला. काही डॉक्टरांनी तर त्यांना सांगितलेलं होतं त्याचा इलाजच होणार नाहीये. म्हणजे आपण समाजामध्ये जर चांगलं काम करत राहिलो, चांगलं काम केलं समाजासाठी, धर्मासाठी, देवासाठी, तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. दादांचे दोन्ही डोळे अतिशय उत्तमरित्या काम करतात. हा चांगल्या कामाचा संदेश त्यांना फळ या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आता या दादांना, आमच्या दोन्ही काक्यांना
हा परमेश्वर आमचा दयाघन श्री गणेश उदंड असं निरोगी आयुष्य देवो, त्यांच्या हातून याही पुढे समाजाची अतिशय उत्तमरित्या सेवा घडो. अजून तर आता समजा दादा बरोबर बोललो, आमच्या झुंबर मावशीबद्दल सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आमच्या गणेशवाडीमध्ये चतुर्थीचा कार्यक्रम असतो आणि या चतुर्थीच्या कार्यक्रमामध्ये अंगारकी चतुर्थी जी असते ती महिलांची असते. त्या महिलांच्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने महिलांचा यांच्या हातात असतो. या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने हे कुटुंब ठिकाणी सहभाग घेतं. त्याचप्रमाणे प्रत्येक गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेतं. असं हे कुटुंब अतिशय उत्कृष्ट आणि आदर्शवत असं हे कुटुंब आहे. या कुटुंबातील या सर्व मान्यवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आमच्या देशमाने कुटुंबियाच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमदार सीताराम गांजाडमामा पतसंस्था परिवाराच्या वतीनं आणि शिवसेना पारनेर तालुक्याच्या वतीनं, त्याचप्रमाणे पारनेर तालुक्याचे सन्माननीय विष्णुदादा ठुबे यांचे वर्गमित्र आमदार काशीनाथजी जाते सर यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी तात्यांच्या उभे आयुष्य